वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पूजा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम अँड फ्लोरिडा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर गाईज, सगळ्यात प्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि 2024 मधला हा मी फर्स्ट व्हिडिओ शूट करते आहे। तर गाईज, मला येऊन न्यूयॉर्कवरून 2 आठवडे झाले, पण 2 आठवडे म्हणाल तर एवढे माझ्यासाठी टफ होते, बिकॉज एवढं मी आजारी पडले न्यूयॉर्कवरून आल्यावरती। ताप, सर्दी, खोकला, इव्हन आम्ही सगळेच आजारी पडलो, पण जास्त करून मला खूप त्रास झाला। तर काल परवा मला जरा बरं वाटलं, तर म्हटलं की आज तुमच्याबरोबर मी जे काही न्यूयॉर्कवरून शॉपिंग केली आहे, जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस व्लॉगमध्ये दाखवलंच होतं की मी थोडीफार शॉपिंग केली आहे न्यूयॉर्कवरून। आणि तिकडे टाइम्स स्क्वेअरला एक मिनिसो नवीन ओपन झालं होतं, तर तिकडे सुद्धा आम्ही गेलो होतो, तर तिकडून पण थोडीफार शॉपिंग झाली होती। तर म्हटलं की ती शेअर करूया। तर म्हटलं की आज वेळ आहे थोडासा, आणि वातावरण पण आज ठीक ठीक आहे। आज म्हणजे म्हणाल तर पाऊसच आहे बाहेर, पण आज मला चांगलं वाटतंय, तर म्हटलं की चला तुमच्याबरोबर या गोष्टी शेअर करूया। सो तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं सुद्धा होतं। ही आहे मिनिसोची बॅग, खूप क्यूट बॅग आहे, पण आता ट्रॅव्हलिंगमध्ये त्याची हालत झाली अक्षरशः, पण ॲज इट इज राहिली हीच मोठी गोष्ट होती। सो ही छान असा हा बेअर आहे, खूप मस्त याची बॅग आहे। तर येस गाईस, आणि मी न्यूयॉर्कवरून म्हणाल तर मग घेतलं होतं मी सोव्हिनियर्स घेतलेले, फ्रीज मॅग्नेट। तर मी बऱ्यापैकी मॅग्नेट्स घेतले आहेत, आणि काही मॅग्नेट्स मी जी फेरी होती जी आम्हाला तिकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला ड्रॉप केलं होतं, तिकडे मी त्या फेरीमधून काही घेतले आहेत, आणि काही आम्ही जेव्हा बाहेर पडलो फेरीतून, तिकडे समोरच एक छोटे छोटेसे स्टॉल लागले होते, तिकडून मी भरपूर सोव्हिनियर्स घेतले। सो ही अशी बॅग आहे, तुम्हाला मी 1 बाय 1 दाखवते। आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तर तुम्ही चहा, कॉफी, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊन बसा। तर चला तुम्हाला पटकन दाखवते पहिला मी काय काय सोव्हिनियर्स घेतलेत ते। तर मी थोडे जास्त घेतले आहेत, म्हटलं कधी आता इंडियाला जाईन तेव्हा सगळ्यांना एक एक देईन। सो येस, तर पहिलं मी तुम्हाला जे मी फेरीमधून सोव्हिनियर्स घेतले ते शेअर करते। ते मला या अशा बॅगमध्ये त्यांनी दिले होते पॅक करून। पहिला आहे हा सोव्हिनियर, हा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आणि हे फ्रीज मॅग्नेट आहे, आणि याच्यावरती सुद्धा खाली लिहिलं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि न्यूयॉर्क। मला खूप छान वाटलं, एकदम डिसेंट होता तो। हा फेरीमध्येच मिळत होता, इव्हन बाहेरच्या ज्या स्टॉलमध्ये असे काही सोव्हिनियर्स मिळत नव्हते, ते मी तुम्हाला दाखवते कसे मला मिळाले। सो हा मी एक घेतला माझ्या घरासाठी, खूप छान आहे। सो हा एक आहे, आणि मी हा एक घेतला, हा पण एक फ्रीज मॅग्नेटच आहे, हे पण खूप छान आहे। सगळं न्यूयॉर्कची स्कायलाईन आहे, आणि मध्ये हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, आणि खाली खूप मस्त अक्षरात लिहिलं आहे न्यूयॉर्क। सो हा एक मी घेतला। आणि प्रिशाला एक पेन आवडला तिकडे, आणि याच्यावरती पण लिहिलं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आणि इकडे सुद्धा हे कसे किचन म्हणू शकता। सो असे एक किचन त्यांनी हँग केलं आहे पेनला। सो तिने हा एक पेन घेतला। सो हे 3 मी सोव्हिनियर्स घेतले त्या फेरीमध्ये। खूप गर्दी, आणि सगळे संपायलाच आले होते, हे 3-4च राहिले होते, सो मी ते पिकअप केले। आणि हे जे बाकीचे आहेत ते मी बाहेरच्या स्टॉलमधून घेतले। हे एवढे सगळे सोव्हिनियर्स आहेत, माझ्या फॅमिली मेंबर्ससाठी घेतले होते। सो हा एक आहे फर्स्ट असा, आणि हे सुद्धा फ्रीज मॅग्नेटच मी घेतलंय। हा पण खूप छान आहे, ॲपलमध्ये यांचा फ्लॅग आहे, आणि इकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अगेन न्यूयॉर्कची स्कायलाईन, आणि खाली लिहिलं आहे न्यूयॉर्क। सो हा एक आहे, आणि हा पण सेम तसाच आहे, तर वाटलं मला हा पण छान आहे एकदम। आणि देन हा पण खूप छान आहे, ओव्हल शेपमध्ये आहे हा। हा अगेन हा ॲपलवालाच आहे, ॲपलवाला आय थिंक 2-3 आहेत जे मला तसेच भेटले सेम। आणि हा एक अगेन, आणि या किचन्स आहेत, त्या खूप मला क्यूट वाटलं, एकदम असं हार्ट आहे, इथे खाली न्यूयॉर्क आहे, अगेन स्कायलाईन आहे न्यूयॉर्कची। सो हे किचन घेतलं, आणि हे किचन माझं फेवरेट आहे, खूपच सुंदर आहे। याच्यावरती हा फ्लॅग आहे इकडे, आणि इकडे छोटीशी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, आणि या हर्टमध्ये फ्लॅग आहे USAचा।
सो या गोष्टी मी ॲज अ न्यूयॉर्कवरून शॉपिंग केली आणि नंतर मग मी गेलो मिनिसोला, म्हणजे मी आणि प्रिशा आम्ही दोघींनी मस्त शॉपिंग केली. कारण का गाईस मिनिसोचं असं आहे ना की आम्ही आता जिथे राहतोय तिकडून सुद्धा आम्हाला मिनिसोला जायला 2-2.5 तास लागतात. त्याच्यामुळे स्पेशली असं मिनिसोसाठी एवढं 2.5 तासाचं ट्रॅव्हलिंग करून जाणं कधी जाऊ न जाऊ माहिती नाही, म्हणून आम्हाला तिकडे दिसलं मिनिसो, तर आम्ही गेलो आणि नाही म्हणता भरपूर शॉपिंग झाली. तर तुम्हाला 1 बाय 1 दाखवते मी. आणि इकडे जसं मी बोलते तुम्हाला इथे बार्बीचा ट्रेंड खूप आहे, तसंच मिनिसोमध्ये सुद्धा बार्बीच्या गोष्टी खूप होत्या, तर त्याच गोष्टी जास्त तुम्हाला दिसतील बार्बीच्या. सो हे आहेत बार्बीचे हेअर क्लिप, छान आहे, पॅक ऑफ 2 आहेत. सो हा एक क्लिप आहे आणि हा आहे नेक्स्ट. हा पॅक ऑफ 4 असे छोटे छोटे क्लचेस असतात तसे आहेत हे. सो हे एक पॅक ऑफ 4 आम्ही घेतले. आणि मग नंतर मला आवडला हा एक मेकअप पाऊच, खूप छान आहे, क्यूट आहे आणि याच्यावरती आहे क्यूटशी मारी कॅट आहे, खूपच क्यूट आहे. आणि इथे चैनीला छान त्याला असा एक बो आहे आणि हा असा ओपन होतो आणि व्यवस्थित आहे, स्पेशियस आहे, म्हणून मी हा घेतला. आणि कलर मला खूप आवडला, बेबी पिंक कलर. पिंक कलर माझा खूप फेवरेट आहे, मग तो हॉट पिंक असू दे बेबी पिंक असू दे. सो हा एक पाऊच मी घेतला. आणि नंतर मला आवडलं हे छानसं वॉलेट, हे अगेन बार्बीचा आहे आणि खूपच सुंदर आहे. इकडे छान असं बार्बी लिहिलं आहे, इकडे ही बार्बी आहे, ब्लॅक आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे, खूपच सुंदर वाटतं. आणि हे असं ओपन करून हे असं आहे, जसं आपलं नॉर्मल वॉलेट असतं तसेच आहे, पण कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. आणि याला असे हे 2 हुक्स आहेत, कुठेही लावू शकतो आपण, अटॅच करू शकतो. सो हे आहे बार्बीचं वॉलेट. नंतर घेतलं हा एक माय मेलोडीचा एक सेट, हा एक फॉर्क आहे आणि एक स्पून आहे. सो खूप छान आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फॉर्क आणि स्पून आहे. आणि हा एक असा कंटेनर आहे, बॉक्स आहे. मोस्टली हे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप युजफुल होतं बिकॉज ऑफ देवांश. कधी आम्ही बाहेर जातो तर म्हणजे बॅगमध्ये असलेला बरं हा सेट, त्याच्यासाठी मी हा एक घेतला. आणि खूप छान याच्यावरती कार्टून प्रिंट आहे, माय मेलोडीची प्रिंट आहे. सो हे एक मी घेतलं. नेक्स्ट घेतला आहे प्रिशाने हे आहे पेन पेन्सिल होल्डर, तिला खूपच आवडलं. आणि हे असं रोटेट होतं, हे असं फिरतं. सो याच्यावरती सुद्धा छान छान करोमी आहे, माय मेलोडी आहे, सिनेमन रोल आहे, हे सगळे कॅरेक्टर आहेत त्याच्यावरती, तर तिला खूपच आवडलं, तर तिने हे घेतलं. तर तिला कधी वापरते असं झालं होतं, तर मी तिला म्हटलं की जरा थांब, मी हॉल व्हिडिओ शूट करते आणि मग तुला पाहिजे ते तू वापर. सो ते एक तिने घेतला. आणि अगेन तिने घेतला हे एक ब्लाइंड बॉक्स घेतला आहे. सो हा एक ब्लाइंड बॉक्स असतो आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत ते या ब्लाइंड बॉक्समध्ये मिळतात आपल्याला. तर तिला आवडलं, तर तिला भेटला हा एक कॅरेक्टर जो की आहे करोमी आणि खूपच क्यूट आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, त्याच्यामुळे येस तिला हे खूपच आवडलं. आणि तिला काय राहवलं नाही, तिने ते ओपन केला, तर म्हटलं की ठीक आहे कर, तुला वाटतंय ते ओपन. तर मग येस हा हे करू मी. तर तिने हा एक ब्लाइंड बॉक्स घेतला. नेक्स्ट मी घेतली ही क्यूटशी वॉटर बॉटल, एकदमच कॉम्पॅक्ट आहे, हा माझ्या हाता एवढीच आहे आणि ही स्टीलची आहे. आणि येस खूप छान आहे. माझ्याकडे मोस्टली बॅग्स छोट्या आहेत, मग बॅकपॅक किंवा इव्हन स्लिंग बॅग सुद्धा, तर त्याच्यात ही एकदम परफेक्ट बसते. तर त्याच्यामुळे मग मी ही एक बॉटल घेतली. तर ही आतून अशी आहे आणि छान आहे, बेबी पिंक कलर आहे आणि याच्यावरती सगळे माय मेलोडीज आहेत. माय मेलोडीज हे जे कॅरेक्टर आहे त्याचे हे प्रिंट आहे. सो ही एक वॉटर बॉटल मी घेतली. आणि मग मी घेतला हा एक ट्रॅव्हलिंग किट. जसं की मी ट्रॅव्हलिंग करतच असते, आम्हाला सगळ्यांना ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं, फिरायला आवडतं. सो ट्रॅव्हलिंग किट मला तिकडे आवडला, तर मी हा एक घेतला. आणि याच्यावरती पण खूप क्यूट क्यूटशे कॅरेक्टर्स आहेत या बॉटल्सवरती. सो हे मी घेतलं.
एक पॅकेट. ही आहे एक करोमी आणि किती क्यूट आहे आणि खरंच. आणि हा कॉइन पाऊच आहे आणि खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे. तर ही करोमी घेतली. सो इथे मागे याला असं हे झीप आहे आणि याच्यामध्ये हे असं कॉइन वगैरे ठेवू शकतो किंवा इयरफोन वगैरे टाकू शकतो. सो हे पण खूप क्यूट वाटलं. सो हे घेतलं. आणि अजून एक कॉइन पर्स मी घेतली आहे. सो ही पण बघू शकता, ही पण खूप क्यूट आहे. मी या ब्लॉगमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये खूप क्यूट बोलेन बिकॉज मिनिसो आहे तर सगळ्या गोष्टी क्यूट असणारच. त्याच्यामुळे खूप सुंदर आहे ही माय मेलोडी. आणि याचा कलर पण एवढा क्यूट आहे, पिंक अँड व्हाईट. तो खूपच छान वाटतोय. आणि इथे मागे बघू शकता ही झीप आहे, ती अशी ओपन करून एवढं त्याच्यामध्ये स्पेस आहे. आणि हे असं हँग पण करता येतं ॲज अ किचन म्हणून बॅगला वगैरे. सो हे एक चांगली गोष्ट आहे. सो येस, ही एक घेतली माय मेलोडी. अँड नेक्स्ट अगेन बार्बी. आणि हे आहेत हेअर टाईज. हे आहे बार्बीचे हेअर टाईज. रबर आहेत बेसिकली, आपले हेअर रबर. सो हे पॅक ऑफ 3 आहेत. हे पण खूप क्यूट आहे, तर हे घेतले. हे आहे बार्बीचं किचन. हे मी घेतलं आहे. तुम्हाला मी एका न्यूयॉर्कच्या पॅकिंगच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. माझ्याकडे बार्बीची एक बॅग आहे, त्याच्यासाठी मला किचन घ्यायचं होतं आणि माझ्याकडे वॉलेट सुद्धा झाले त्याच्याच अगदी मॅचिंग. त्याच्यामुळे मग मी हे किचन घेतलं. हे खूप क्यूट आहे. अगेन इथे ही बार्बी आहे आणि इथे बार्बीचे सनग्लासेस आहेत आणि इकडे लिहिलं आहे बार्बी. सो हे असं आहे. तर हे एक अजून एक किचन घेतलं मी. तर आय डोंट नो, आय थिंक हे स्ट्रॉबेरी आहे बिकॉज इकडे सुद्धा एक छोटीशी स्ट्रॉबेरी आहे. आणि हे छान असं त्याला काय म्हणू शकतो, एक चार्म आहे, ते पण खूप क्यूट वाटतं. सो हे एक घेतलं. नेक्स्ट अगेन एक क्यूटचं किचन आहे. हे आहे चिकन. येस, हे आहे चिकनचं किचन. अगेन किती क्यूट आहे. आय मीन हे छोटे छोटेसे आईज आणि हे त्याचे रेड लिप्स अँड अगेन हे त्याचे काय म्हणू शकतो पंख आणि हे क्यूटचे त्याचे पाय. आय मीन सुपर क्यूट आहे हे एकदम. सो हे सुद्धा मीच घेतलं, कुठल्या तरी बॅग्सला वगैरे लावीन. सो हे एक छान वाटतं. आणि प्रिशाला हे किचन आवडलं, सो तिने हे घेतलंय. सो हे आहे रॅबिट आणि कोणतरी कॅरेक्टर आहे, आय डोंट नो, तिला आवडलं तिने घेतला. सो याच्यामध्ये आहे रॅबिट आणि हे सगळे असे काय काय त्याच्या आतमध्ये टाकले आहेत पल्स वगैरे, तर तिला ते खूप आवडलं. सो तिने हे घेतलं आहे. मला एक आवडला हा मिरर. तर हा बेअरचा एक मिरर आहे, कॉम्पॅक्ट मिरर आहे. तर खूप क्यूट आहे आणि याच्यावरती तुम्ही आतमध्ये बघू शकता, याच्यामध्ये छोटे छोटेसे बेअरचे असे फेसेस आहेत. ऍक्च्युली याच्यामध्ये ना असं ते वॉटर आहे, ते असं असं हलकं ना, आपल्या लहानपणी मिळायच्या तशा गोष्टी. तर तसंच आहे हे. याच्यात छोटे छोटेसे बेअर्स आहेत, बेअर्सचे फेस आहेत आणि हे असे वॉटर्स बरोबर असे हलतात. आणि हा असा आहे, असा मिरर आहे. सो हा मला आवडला. एक छोटासा बॅगेत असलाच पाहिजे मिरर. सो हा एक मिरर मी घेतला. अँड येस, आणि हे आहे एक फोन चार्म. तर याची गंमत अशी झाली की मला वाटलं की हे छोट्या मुलांचे नेकलेस वगैरे असतात, म्हणून मी प्रिशाला म्हटलं की तू घे हा नेकलेस, तुला छान वाटेल. आणि मी घरी येऊन बघते तर हा आहे फोन चार्म. तर लेट्स सी, तिचा ती टॅबला लावेल किंवा मी माझ्या फोनला यूज करीन. सो असं अशी गोष्ट झाली. तर हा आहे एक फोन चार्म, खूप मस्त आहे, क्यूट आहे. अगेन हा एक ना लकी बेअरचा एक बॉक्स म्हणजे मला आवडला, मी जस्ट बाहेरूनच बघून हा घेतला. आणि हे आहे फ्लॅटवेअर सेट. आय रिअली डोंट नो की याच्यामध्ये नक्की काय आहे. तर हा ओपन करून मी बघीन तेव्हा मला समजेल. तर हा एक फ्लॅटवेअर सेट आहे. सो लेट्स सी, मला तर फक्त हे बॉक्स आवडला, याचं पॅकेजिंग आवडली क्यूट बेअरची. तर म्हटलं की याच्यामध्ये थोडेसे चॉकलेट्स वगैरे ठेवता येतील बॅगेत माझ्या हँड पर्समध्ये, त्याच्यासाठी मी हा घेतला आहे. पण याच्यात काहीतरी आहे, फ्लॅटवेअर सेट आहे. सो लेट्स सी, मी ओपन करीन तेव्हा मला समजेलच नक्की काय असतं फ्लॅटवेअर सेट. सो हा एक मी घेतला लकी बेअरचा आणि याच्यावरती हा बेअर पण खूप क्यूट आहे. लास्ट प्रोडक्ट राहिलाय आता बॅग खाली आणि हे आहे मस्त असा मिरर. आणि बघू शकता इकडे आहे करोमी आणि याचं पॅकेजिंग सुद्धा खूप छान आहे. इथे बघू शकता इथे हर्ट आहे आणि हा असं ओपन करून
हा आहे मिरर आणि एक छोटूसा कोंब आहे. सी हा कोंब खूपच छोटू आहे आणि हा आहे मिरर आणि हा आहे कोंब. तर मला हा खूप आवडला छोटासा मिरर, सो मी हा घेतला. आणि ते मागे सुद्धा याचं हे असं प्रिंट आहे मिरर वरती करोमीचं. सो अशा प्रकारे बॅग झाली आहे रिकामी मिनिसोची, त्याच्यात काहीच नाही आता. सो येस गाईज, आजची माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली न्यूयॉर्कची हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझे शॉपिंग ब्लॉग्स पण कसे वाटतात हेही सांगा. बिकॉज मी छोटी छोटी शॉपिंग काही नाही काहीतरी करतच असते. आणि जर तुम्ही बघितलाच असाल तर मी आजकाल शॉर्ट्स सुद्धा अपलोड करते आहे शॉपिंगचं. मी जे काही छोटी मोठी शॉपिंग करते ते मी शॉर्ट्समध्ये टाकते. आणि मी विचार करते जे काही थोडी मोठी शॉपिंग होते ते मी ॲज अ या चॅनलवरती टाकत जाईन. जर तुम्हाला आवडले तर आय मीन खूपच चांगलं आहे मला असं वाटतं. मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मला तर तुमच्याबरोबर शॉपिंग शेअर करायला खूप आवडतं. मला शॉपिंग करायला खूप आवडते. काही नाही काहीतरी माझं चालूच असतं इकडे आल्यापासून. सो येस गाईज, आजचा व्हिडिओ पण मी आता इकडेच एंड करते. अँड आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर एक लाईक मात्र नक्की करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल बटन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. सो येस गाईज, चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.